आई ग लय डोकं जड झालंय ग बाई. काय झालंय काय सुधारणा झालंय. असं वाटतंय लय मोठं वज्ज कुणी तर माझ्या डोसक्या आणून ठेवलंय. अगाय काय कळनाच झालंय काय झालंय. अव ओ असं का बघताय माझ्याकडं. ओ काटे अव काय झालंय बोला की. ओ काय कुणी ठिकाणी चिटकवलंय का काय तोंड तुमचं. हा बघा आधीच माझं डोसकं लय फिरलंय काय. तुम्ही अजून फिरवू नका सा. बोला चड्डीशी. रत्ने हा तुला काल रात्रीचं काहीच आठवत नाही का. ही असला चावटपणा सुचते मी तुम्हाला. तिथं आधी डोसकं ठणकायला लागलंय माझं. चावटपणा नाही. काल रात्री काय केलं ठावे का तुला. चला मी काय केलंय. काय केलंय काय काय मला पुटगी देणार नाहीस तू मला. हा अगं नावाची रत्ना काटे आहे मी. रत्ना काटे तुझ्या उराव पचून पुटगी घेईन मी तुझ्याकडनं. कळलं काय. पुटगी घेतल्या बिगर राहणार नाही. सत्याकडनं पुटगी घेण्यापासून तुझा बाप बी मला रोखू शकत नाही. अगं मम्मी अगं ते पप्पा आहेत आपले. सत्याची मम्मी नाही. सत्याची मम्मी तुझ्या घरी. असं काय करते तू. तू बाजूला हो. तू अजिबात मध्ये येऊ नकोस. तुला आणि तुझ्या मम्मीला असं वटणीवर आणणार आहे का नाही मी. मला पुटगी देत नाही. मी आई तरी असं काय करते. मला पुटगी देत नाही. काय पाणी असं घडलं साहेब. नाही 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 माझा काही विश्वास नाही बघा. मला नाही वाटत मी असलं काहीतरी केलं असेल म्हणून. काय काय इथं काय द्यायचं असतं. तू काय दिलं. हेच द्यायला पाहिजे. हे सोडून हे दिले. अहो नाही नाही मला नाही वाटत मी काय केलं असेल म्हणून. उग काय तर बोलू नका सा. मी ना असलं काय केलं. मला हाऊस होती स्वतःच्या कानाखाली मारून घ्यायची. मी केलं काय समजा. नाही 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 काल रातच्याला अशी कशी वागली मी. त्या महामायेने त्या गायबानीने शरबतात टाकून काय दिलं होतं कुणाला ठावं. गायबानी कोण गायबानी. अहो त्या सत्याची आई ती मम्मी साहेब. मम्मी साहेब तिचं काय. काल तिच्या घरला गेली मी. तिच्या घरला गेली तर तिने स्वतःच्या हाताने जेवण बनवलं होतं. मला म्हणली बस जेवाय. मी बी बसली तर मला म्हणली ह्याच्यात काहीतरी कमी हाय काहीतरी कमी हाय म्हणून गेली आणि शरबत घेऊन आली. मला म्हणली पी गटागटा. पण त्यात काहीतरी टाकून दिलं होतं हो तिने. तेव्हापासून जे माझं डोसकं धरलंय का नाही. एक मिनिट थांब. एक मिनिट मला आहे ना समजा सविस्तर काय घडलंय ते सगळं सांग मला. काय झालंय. तिला मी म्हणलं माझं एक काम झालं का नाही मी बी अशाच पार्ट्या करणार. काय काय सांगून बसली तू. मिश्रीवाली बाई. मिश्रीने दात काळे करायचे असतात. थोबाड काळे केले तू. काय करत होती सगळं सांगायची. अगं ज्याच्याकडे पैसे घ्यायचे त्यालाच सांगते पैसे घेणारे कसे देतील. आता काय गोट्या खेळू. होय की आव समधी गडबडच होऊन बसली बघा. आता काय करायचं. नाही 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 ह्याच्यावर आपल्याला काहीतरी उपाय शोधायला पाहिजे. हा सुचव काहीतरी तूच.
छत्री कशाला? हे सगळे बाकीचे लोक उन्हात उभे आहेत, मला एकट्याला छत्री बरं दिसतं का? ते बंद कर, ते राहू दे. आता किती शिकलाय? 2 तास झाले. कौतुक कौतुक, केवळ कौतुक. BA पा. चल. तात्यासाहेबांचा 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 तात्यासाहेबांचा. आज आपल्या व्यस्त दिनक्रमातून आपल्या विनंतीला मान देऊन आपल्या प्राथमिक शाळेच्या भूमिपूजनाला आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार तात्यासाहेब मोहिते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आपल्या सर्वांच्या वतीनं मी फुलना फुलाची पाकळी देऊन त्यांचं स्वागत करतो. तात्यासाहेबांचा तात्यासाहेबांचा तात्यासाहेबांचा. होय, तात्यासाहेबांमुळे जितक्या वर्षाचा प्रश्न आमचा मार्गी लागला. नुसतेच आम्ही फायली घेऊन इकडे तिकडे फिरून आमच्या चपल्या झिजवत होतो. बरोबर बोलताय तुम्ही. तात्यासाहेबांनी पाठपुरावा केल्यामुळे ही शाळा बनते गावामध्ये. गावातच 10वी पर्यंत शिक्षण घेता येईल मुलांना आपल्या. आता मी या ठिकाणी तात्यासाहेबांना विनंती करतो, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. तुम्ही सगळे एवढ्या मोठ्या संख्येने इथे जमलात त्याबद्दल मी अगदी मनापासून तुमचे आभार मानतो. प्रत्येक गावात शाळा हवी, कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. या गावात शाळा व्हावी अशी माझी मनोमन इच्छा होती. या गावातल्या प्रत्येक मुलानं मुलीनं शिक्षण घेतलं पाहिजे, युवकांनी शिक्षण घेतलं पाहिजे. आणि हे शाळा उभारणीचं काम माझ्या हस्ते होत आहे, याचा मला मनोमन आनंद आहे. तुम्ही नुसते माझे मतदार नाही आहात, माझं कुटुंब आहात तुम्ही. आणि कुटुंबासाठी काय करायला मिळतंय हे माझं भाग्य आहे. तात्यासाहेब बोलू का जरा? काय अडचण? अडचण अशी काय नाही, पण माझ्या माहितीप्रमाणे हे शाळेचं 3रं भूमिपूजन आहे, तेही तुमच्या हस्ते. दरवेळेला काम चालू होतं, पुन्हा निधी येत नाही, आम्ही स्वप्न बघत बसतो. मला एक सांगा, ह्या वेळेला तरी शाळेचं काम पूर्ण होईल ना? कौतुक कौतुक, केवळ कौतुक. सत्य बोललात तुम्ही. यावेळेस तरी शाळा होईल का? सत्या, एकदम सत्यासारखं सत्यासारखं एकदम बेडरपणे बोललात तुम्ही. शाळा होणार या गावात, याच जागी शाळा होणार. ते शासन पैसे देऊ, निधी देऊ न देऊ, पण माझ्या खर्चातून ही शाळा बांधून देईन मी, हा माझा शब्द आहे. आणि तसा धनादेश उर्फ चेक या सुजाण नागरिकाकडे देणार. मी तात्यासाहेबांना विनंती करतो, त्यांनी भूमिपूजन करावं. या शाळेच्या कामाचं भूमिपूजन झालं. चला, मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो.
हा, तुम्ही या माझ्यासोबत. तुम्हाला धनादेश उर्फ चेक देतो मी. या, तू थांब. सत्या, तुम्ही इथेच थांबा. म्हणजे शाळेविषयी आणखीन काही मागण्या असतील ना, त्या लिहून घ्या, टिपून घ्या, मला कळवा. या. पुढे बसा, पुढे बसा. तुम्ही तुमच्यासारखी माणसं पुढे बसली की लोकशाही बळकट होते. हा, चेकबुक द्या. तुमचं नाव गहिनीनाथ गोपाळ कृष्ण तेलधुणे ना? हो. तेलधुणे. सही करतो चेकवर. हा, ठीक आहे सर. जपून ठेवा. या. धन्यवाद साहेब. परत चार चौकात जाब विचारायचं नाही. परत जर चार चौकात जाब विचारला ना तर याच गाडी खाली चिरडून टाकेल. हा चेक जपून ठेवायचा तुझ्याकडे, वटवायचा नाही. चेक वटला ना तर कपडे नीट कर, बाहेर जायचं. माझ्या नावाचा उदो उदो करायचा. काय करायचं? उदो उदो करायचा. निघ बाहेर. हा, ठीक आहे सर. चेक घेतला का? मम्मी, आपल्याला पोटगी द्यावी लागत असेल तर किती द्यावी लागते? मी काय कोर्टात कामाला आहे का? मला विचारतीस? जा जाऊन कोर्टाला विचार. बर मम्मी, मला सांगा, आता माझी आयडिया वर्क झाली तर तुम्ही मला काय देणार? म्हणजे मोबदला, असं बक्षीस वगैरे? हो रे कवी. ए ने बट. तुमची नोकर नाहीये मी. तुमच्या घरात दोन ज्या चमच्या आहेत ना, त्यांना कामं सांगायची, मला नाही. आणि रोज रोज मीच कशाला जेवण वाढायला पाहिजे? चला आता मला जेवायला वाढा. ते म्हणजे असं तसं ती अहो मम्मी, काय ते क्लिअर बोला की. कवी ती पण उलट बोलली तर बोलू की. ती काय कुठली महाराणी लागून गेली होय? तुम्ही पण बोला, बिनधास्त बोला. बोला बोला, काय नाही. तू तुझ्या त्या फुकट्या असल्यासारखी कपटी निघालीस बघ. म्हणजे काय केलं मी? घ्या, काय केलं मी? असलं भोळ थोबाड करू नका माझ्या मोर. अगं माझ्या लेकाला झुरवलंस तू, त्याचा वापर करून घेतलास आणि आता त्याला सोडून जातेस की नाही, तरी पण त्याला त्रास देतेस बघ तू. अहो पण काय केलं ते तरी सांगा. काय केलं? माझ्या लेकाकडे पोटगी मागितलीस तू. तुला जरा बी लाज वाटली नाही का ग? तुला थोडी जरी चाड असेल की नाही तर ती पोटगीची नोटीस माग घे. अहो कसली नोटीस? आणि मी कधी मागितली पोटगी? काय बोलताय तुम्ही? आणि वरनं मी काय बोलते? कसली नोटीस? कवे आता तुला दावते कसली नोटीस असते. तुला लिहिता वाचता येते ना? का नसते ड्युटी करते पोलिसाची? वाच. बघितलंस का? हा, मला म्हणती काय केलं मी? आता कर की भोळ थोबाड आणि मग मम्मी साहेब मी काही केलं.
वाघमारे थांबा, वाघमारे थांबा. तुमच्याकडे ही अपेक्षा नव्हती मला. म्हणजे काय म्हणायचंय तुला? मी काय केले? वाघमारे, मी कशाबद्दल बोलतोय ना हे चांगलंच माहिती आहे तुम्हाला. तुम्ही ह्या लेवलला जाऊन वागायला असं कधीच वाटलं नव्हतं मला. उगाच लेवल बिवल शब्द वापरून बोलायची गरज नाही. हा, पहिला आणि शेवटचं सांगतोय, लायकीत राहायचा तुम्ही, लायकीत राहायचा तुम्ही. म्हणून सत्या माझ्यावर चिडला होता. पण ठीक आहे, एका अर्थी चांगलंच झालं. किमान या कारणानं तरी मी त्याच्या नजरेतून उतरेन. या आत्यानं असं का केलं असेल? तरी सगळं तिच्याच मनासारखं चाललं. तरी बी अशी का वागली असेल? ए जाती बसली का तुझी? हा, काय विचार करून पाठवलीस ग तू नोटीस? तुला काय वाटलं तू नोटीस पाठवशील आणि आम्ही गप्प म्हणून तुला पुटगी देऊ? मम्मी साहेब, मी नाही पाठवली नोटीस. घ्या मग ह्या नोटीसवर सही कोणाची? हा, सही करताना काय डोळा झाकून घेतलं होतं का तुझं? ए ही असली नाटकं करायची काही गरज नाही आमच्या मोर. तुला काय वाटलं ही माया सुर्वे तुला असा फायदा करून दिलोय? अयो मम्मी, कसं जमतो हे? करायचं ते करायचं, वरून नाही म्हणून पडायचं. ए ने बेट, ए अगं बोल की, आम्ही काय पोती पुराण उडून बसलोय तुझ्या मोर? हा, आओ मम्मी पण. ए सरे लई आली पुळक्याची, थोबड पण ठेव तुझं. आता फक्त ही नेबड बोलणार आणि मी ऐकणार. बोल. ए नेबड, कुठं निघालीस तोंड लपून? तुझं पितळ उघडं पडलं म्हणून पळून चालीच? बोल की, तू हे असं का केलंस हे ऐकल्या वगैरे मी काय तुला जाऊ देत नसते बघ. बघितलं का सत्य? त्या दिवशी कशी मम्मीवर आवाज चढून बोलत होती ती, आणि आता मी तिला काहीतरी विचारत होते तर काहीच उत्तर न देता निघून गेली. हिनं की नाही तुझ्या मम्मीचं पार खेळणं करून ठेवलंय बघ. हिला पाहिजे तसं वागवायला लागली मला. कवे काय झालं ग? अशा अचानक का गेल्या ग? अरे सत्यदा, मंजू वहिनी मम्मींसोबत भांडण करून निघून गेल्या. मम्मींनी तुझ्या काळजीपोटी त्यांना पोटगीच्या नोटिशीबद्दल विचारलं तर त्या मला नाही माहित असं तसं खोटं नाटक करू लागल्या. तरी बी मम्मी त्यांच्याशी गोड बोलू लागली तर मंजू वहिनी त्यांच्यावर चिडून निघून गेल्या. मला ठावाय तू काय विचार करतोयस ती, पण ध्यानात ठेव तुझा आणि त्या नेबेडचा विषय आता संपलेला आहे. तेव्हा ती कुठं बी गेली असली का नाही तरी आता तिच्या मागे जायची अजिबात गरज नाही. वाघमारेंना खरंच पोटगीच्या नोटीस बद्दल काय माहिती नव्हतं. आता समजलं तर नक्कीच त्या आत्याशी वाद घालायला गेले असतील. मला त्यांच्या सोबत जायला पाहिजे. तुला तुझ्या मम्मीची शपथ आहे. वाघमाऱ्यांना फसवून आत्यानं पोटगीची नोटीस पाठवली. कारण मला माहिती आहे ना, वाघमाऱ्यांचा ह्यो स्वभावच नाही मुळात. वाघमारे, तुम्ही जर तुमच्या आत्याला जाब विचारायला गेला असाल ना तर मी स्वतः तिथं आलो असतो. पण काय करणार, तुम्ही स्वतःच मला तुमच्यापासून लांब केलंय ना. त्यामुळे माझा काय अधिकारच नाही आता तुमच्या. नाहीतर आत्ताच्या आत्ता तिथून तुमच्या आत्याचा कार्यक्रम फिक्स केला असता. पप्पा, पप्पा तुम्ही वर कशाला आला?
तुमची तब्येत बरी नाही ना, तुम्ही मला बोलवायचं, मी खाली आलो असतो. मी ठीक आहे आता. मला तुझ्याशी जरा बोलायचंय. बस. अहो पण बस बस. सत्या, मला एक सांग, तू आणि मंजूनं खरंच ठरवलंय घटस्फोट घ्यायचा? होय. पप्पा, या टायमाला बी सगळी माझी चूक आहे असं तुम्हाला वाटत असेल. अहो पण पप्पा, मी लई प्रयत्न केले हो. वाघमारे जसं म्हणलं तसं वागलो, स्वतःच्या रागावर कंट्रोल ठेवला, सगळं केलं. पण सगळं करून काय फायदा झाला पप्पा? आता माझ्या हातात काहीच नाही, कारण वाघमारेंनी स्पष्ट शब्दात नकार दिलाय मला. तुझं मन तुला नेमकं काय सांगतंय बंड्या? मंजू तुला मनापासून नकार देते असं वाटतं का तुला? तुला आता मंजू बद्दल जे वाटतंय तेच मंजूला तुझ्याबद्दल वाटत नसेल असं वाटतं का तुला? नुसतं राग कमी करायचं वचन दिलं म्हणून झालं असं नाही. त्यासाठी मुळात संयमी असावं लागते, मौर्य साहेबांसारखं. सत्या, माझं प्रेम नाहीये तुझ्यावर. मला तुझ्याकडून घटस्फोट हवाय. नाही पप्पा, वाघमाऱ्यांच्या मनात माझ्याबद्दल काहीच नाही. त्यांनी स्पष्ट सांगितले मला तसं. ही चूक स्वतःचा गैरसमज करून घेतला होता. बंड्या, असं स्पष्ट सांगून पुन्हा वाईट वागायची काय गरज आहे मंजूला? तू चांगलं ओळखतोस ना तिला. ती अशी मुद्दाम होऊन वाईट वागेल असं वाटतं तुला? हे बघ बंड्या, माणसाचा स्वभाव आहे ना, रंगांची पेटी असतो बघ. कधी कुठला रंग सांडेल, कधी कुठला रंग कशात मिसळेल काही सांगता येत नाही. पण आपली स्वतःची चित्र रंगवताना इतरांची चित्र बिघडू नयेत असं ज्यांना वाटतं ना, ती या जगातली सगळ्यात चांगली माणसं असतात. आणि मंजू अशा माणसांपैकी एक आहे. म्हणजे मंजू आता तुला दाखवण्यासाठी वाईट वागते. ती वाईट नाहीये. पप्पा, म्हणजे नक्की काय म्हणायचं तुम्हाला? मला एवढंच म्हणायचं की आता तुझ्याशी वाईट वागणारी मंजू ही वाईट नाहीये. आणि या गोष्टीचा तू विचार कर आणि तिला समजून घे. बस एवढंच सांगायचंय मला.